परंतु राज्यातल्या पुरोगामी सुधारणावादी विचार हा जिवंत राहिला पाहिजे। राज्यातला मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक समाजाच्या हिताचं, बहुजनांच्या अधिकारांचं रक्षण झालं पाहिजे। त्यांची जबाबदारी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आहे, हे प्रत्येक कार्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। सत्तेवर असलो तरी सरकारमधून आणि सत्तेत नसलो तर रस्त्यावर संघर्ष करून ही जबाबदारी आपल्याला पार पाडावीच लागणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमी शिवशाहू फुले आंबेडकर, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण या महामानवांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे आणि त्यामध्ये मी आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं सांगतो, बाबांनो, कधीही तडजोड केली जाणार नाही। त्याच विचारांनी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुढे जाईल। त्या दिवशी जर कधी तडजोड करायचा विचार झाला तर त्या दिवशी ह्या पक्षाचा पाया हा कमकुवत होईल, त्याला तडा गेल्याशिवाय राहणार नाही। हे सुद्धा आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे। म्हणून ही लढाई ही विचारांची आहे आणि ती विचारांच्यासाठी आहे, ती विचारांनीच तुम्हाला मला लढावी लागणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज पुढे जात असताना वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग येत असतात। मगाशी अनेकांनी सांगितलं, आम्हाला ज्यावेळेस मंत्रिमंडळ करायचं होतं त्यावेळेस संजयनी आणि इतरांनी उल्लेख केला, आम्ही सर्व जाती धर्माला आम्हाला जागा कमी आल्या, संख्येच्या प्रमाणात आल्या, परंतु सर्व समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न मागच्याही एकनाथराव शिंदेच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही केला। आत्ताही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये आपल्याला या 10 जागा आल्या, त्याच्यात पण सर्वांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला। आता इथून पुढे आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिक जोमाने काम करायचं आहे। 4 महिने निवडणुकीला बघता बघता दिवस जातील। त्यामध्ये मी आधीच सांगतो, मुंबईमध्ये ठरेल अजून, पण शक्यता मुंबईमध्ये प्रत्येक वॉर्डची निवडणूक होईल, वॉर्ड वाईज, आणि दुसरीकडे 4चा वॉर्ड राहण्याची शक्यता आहे। काही कार्यकर्ते म्हणतात दादा 2चा राहायला पाहिजे, काही म्हणतात 3चा राहायला पाहिजे, पण मी आत्ताच धनंजयशी बोलत होतो, धनंजयचं म्हणणं 4चा राहायला पाहिजे। प्रत्येकाचे वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात, तो त्यांचा अधिकार आहे, सांगणं हे तुमचं कर्तव्य आहे। शेवटी अंमलबजावणी करत असताना बहुजनांचा आदर करून आम्हाला पुढे जावं लागतं आणि त्यामुळं जसे प्रभाग पडतील तसं आपण आपली मानसिकता केली पाहिजे। मग असं केलं तर कसं, तसं केलं तर कसं, काही नाही, कसेही प्रभाग पडू द्या, आपली आपली तयारी अतिशय व्यवस्थित असली पाहिजे, ती सर्व ठिकाणी असली पाहिजे। त्याच्यामध्ये सर्व आमदारांनी, सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नेतेगणांनी तिथं मार्गदर्शन केलं पाहिजे। मी परवाच पुण्याच्या आणि पिंपरी चिंचवडच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की दर आठवड्याला वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात, इथं 8 आणि 3 11 मतदारसंघ आहे,